लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि परिणामी कांद्याला प्रति क्विंटल फक्त 500 ते 800 रुपयांचा दर मिळतोय। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक त्यामुळे झालेले आहेत। लिलाव या उत्पादकांनी बंद पाडलेले आहेत आणि कांद्याला 2.5 ते 3 हजार रुपये हमीभाव देण्याची या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। उत्पादक खर्च तर दूर राहिला, वाहतूक आणि मजुरी निघणं सुद्धा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे सभापती, उपसभापती, सचिव आणि पोलीस बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत। हे जे सगळे दृश्यांमधून आपण पाहतोय, कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि नेहमीच ही बोंब असते कांद्या संदर्भात। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतोय नेहमीची ओरड आहे कांद्या संदर्भात। आता जर सभापती, उपसभापती, सचिव आणि पोलीस बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत, काय नेमकं घडतंय तिथे, काय भूमिका आहे आता त्यांची? सध्या आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख आहे आणि याच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत। अवघ्या 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकावा लागतोय, त्यामुळे कवडीमोल दराने कांदा विकावा लागत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर लिलाव प्रक्रिया ही बंद पाडलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण लिलाव प्रक्रियेला सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी सभापती, उपसभापती याशिवाय पोलीस देखील दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। एकूणच या सगळ्या दरम्यान जर जो भाव कांद्याला मिळतो त्यामध्ये वाहतूक आणि मजुरीचा खर्च देखील निघणं अवघड झालेलं आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये 2.5 ते 3 हजार रुपये कांद्याला दर मिळावा अशा स्वरूपाची मागणी यावेळेला शेतकऱ्यांनी केलेली आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं तर तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शेतकरी संतप्त आहे। आता त्यांची मनधरणी करण्याचं काम मात्र बाजार समितीच्या प्रशासनासह पोलिसांकडून केलं जात आहे। श्रद्धा, किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कांद्याला प्रति क्विंटल फक्त 500 ते 800 रुपयांचा दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी लिलावही बंद पाडलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आज आता बाजार समितीमध्ये हे सगळे सभापती, उपसभापती, सचिव आणि पोलीसही दाखल झालेले आहे, कारण की उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाहीये, वाहतूक दूर राहिली, मजुरी निघणं सुद्धा अशक्य आहे, अवघड आहे। इतक्यातच आपण पाहतोय की अवकाळी पाऊस सुद्धा पडतोय, अवकाळी पावसाचं सावट आहे आणि मग शेतकऱ्यांना करायचं काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। त्यामुळे परिणामी या लासलगावच्या शेतकऱ्यांनी, कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडलेले आहेत। आता सध्याचं काय चित्र आहे, आमचे प्रतिनिधी किरण यांनी दिलेल्या नुकताच ताज्या माहितीनुसार पोलीस तिथे जे उपस्थित आहेत तर या सगळ्या उत्पादकांना, कांदा उत्पादकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। या पोलिसांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल।